यावर्षी हा मानाचा पुरस्कार कोणाला द्यायचा याविषयी आमच्या कमिटीमध्ये अजिबात भेदभाव झाले नाही, कारण यावर्षीचे मानकरी अशा व्यक्ती आहेत ज्यांनी संगीत क्षेत्रात आपलं आयुष्य वाहिलेलं आहे, ज्यांचा गंडा बांधलेले अनेक शिष्य आज संगीत क्षेत्र गाजवत आहेत। आपलं सगळ्यांचं सौभाग्य म्हणजे आज ते स्वतः इथे येणार आहेत। संगीत क्षेत्रात त्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीसाठी या वर्षीचा महाराष्ट्र संगीत भूषण पुरस्कार आम्ही जाहीर करत आहोत आदरणीय भैरवी वजे यांना। अरे वा, त्या स्वतः इथे आल्यात। जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। अरे तुम्ही सगळे उभे का? बसा। सगळ्यात आधी आयोजकांनी मला एवढा मोठा पुरस्कार जाहीर केलाय त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार। पण माफ करा, मी हा पुरस्कार स्वीकारणार नाही। भैरवीजी, महाराष्ट्र संगीत भूषण हा राज्याचा सर्वोच्च सन्मान मानला जातो, मग नाकारण्यामागचं नेमकं कारण काय? मॅडम, इतकी वर्ष झाले तुम्ही संगीत विश्वापासून दूर का होतात? हो ना, आणि तुम्ही त्या ऐतिहासिक जुगलबंदीत हरलात म्हणूनच संगीतातून संन्यास घेतला होतात का? एक्सक्यूज मी, मुळात तुम्हाला त्या दिवशी त्या जुगलबंदीत या भैरवी वजेसोबत काय घडलं ते माहीतच नाही आहे। ओ राईट, तुम्हाला तर तेच माहिती असणार आहे ना जे तुम्हाला दिसलं, पण इथंच तर गफलत आहे। ते म्हणतात ना, जसं दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं, नाही का? पण मुळात माझा पराभव झाला नव्हता, माझा पराभव घडवून आणण्यात आला होता। नाहीतर ती भैरवी वजे जिची अख्खी हयात या रंगमंचावर गेली आहे, तिचा पराभव होऊ शकतो? तेही जुगलबंदीत? शक्य नाही। पण त्या दिवशी अतिशय हीन दर्जाचं कटकारस्थान करून माझ्यावर नसते आरोप लावून नको नको ते आळ घालून मला बाजूला करण्यात आलं। मला कुठं तोंड दाखवता येणार नाही अशी गत केली माझी सगळ्यांनी मिळून। आणि तुम्हीही त्या फसव्या प्रकाराला माझ्या पराभवाचं नाव दिलं। म्हणून मला असं वाटतंय की माझ्या त्या जखमांवर मलम म्हणून मला हा पुरस्कार देण्यात येतोय, आणि म्हणूनच मला तो नको आहे। आणि जिच्यामुळे मला हा पुरस्कार नाकारावा लागतोय ती एकमेव व्यक्ती म्हणजे सावली। सावली? का? कोण सावली? सावली, सावली, या बाई तुझं नाव घेऊन काय बोलत असतात बघ, हे बघ। दाखव। भैरवी माई? त्या दिवशी त्या सावलीने कपटाने मला या रंगमंचावर हरवलं। आज कुठे ती आहे ठाऊक कोणाला?
आहे का माहित कुणाला की सावली आज कुठं आहे? नाही माहिती ना, कुणालाच माहित नाही. अच्छा, की विसरलात तुम्ही त्या सावलीला? तुम्ही विसरू शकता, पण मी विसरू शकत नाही तिला. ती सावली जी माझी शिष्य होती, ती पोरगी जाताना माझ्या नावाला, माझ्या संगीताच्या साधनेवर कायमचा कलंक लावून गेली. तेव्हा ही भैरवी वझे आज शब्द देते तुम्हा सगळ्यांना, जोवर त्या सावलीची खोटी प्रतिष्ठा मी धुळीत मिसळून टाकत नाही ना, तोवर मी इथून जाणार नाहीये. पण भैरवीजी, आजच्या तारखेला सावली जिवंत आहे की नाही, ती कुठे आहे, हे संगीत क्षेत्रातील कोणालाही माहित नाही. मग आम्ही तरी तिला कुठे शोधणार? पत्रकार मी आहे की तुम्ही? जगातली प्रत्येक इत्तमभूत माहिती तुम्हाला असते, हो की नाही? तेव्हा ती सावली आता जगाच्या कुठल्या कोपऱ्यात स्वतःचं तोंड लपवून बसली आहे, याचा शोध तुम्हीच घेतला पाहिजे. तेव्हा तिला आता शोधा आणि माझ्या समोर उभं करा. हिम्मत असेल ना तर पुन्हा एकदा होऊन जाऊ दे आमची जुगलबंदी म्हणाव. या रंगमंचावर त्या सावलीने मला जुगलबंदीत हरवलं होतं ना, मग आता इथेच त्या सावलीचा पराभव करून तिला धुळीत मिसळत नाही ना, तोवर ही भैरवी वसे आता कुठेही जाणार नाही. ज्या दिवशी मी सावलीला हरवून तिचा तो खोटा अहंकार धुळीत मिसळेल ना, तेव्हाच हा महाराष्ट्र भूषण संगीत पुरस्कार मी मानाने स्वीकारेन. सावली, काय झालं असता? तू एवढ्या काळजीत का पडली असती? याच बाई तुझ्या गुरु असतात का? ए टाइमपास हेच करत असतोस की याच्याकडे लक्ष पण देतोयस? काही इम्प्रूव्हमेंट आहे का? हालचाल वगैरे काही केलेली आहे ना? नाही मॅडम, काही सुधारणा नाही. जसा आणलाय तसाच आहे आणि मला नाही वाटत इथं ठेवून याच्यात काय सुधारणा होईल. म्हणजे मॅडम, याला चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे. ए डॉक्टर आहेस? जास्त अक्कल आहे तुला? शुद्धीवर येणार तो, काही झालेलं नाही झाला. ऐक, तो जेव्हा शुद्धीवर येईल ना, जेव्हा डोळे उघडेल तेव्हा मी इथे असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्या तोंडून जो काही पहिला शब्द पडेल तो माझ्या कानांवर पडला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, याला आपण कुठेही बाहेर घेऊन जाऊ शकत नाही, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये नाही नेऊ शकत. त्याच्या मागावर ऑलरेडी माणसं आहेत. याचा फोन ट्रेस करून याला शोधून काढलंच होतं, तेवढं